सोशल डिस्टन्सिंगची कविता. पुन्हा एकदा ह्या कोरोना काळात ते आणि आम्ही यातील सामाजिक अंतर अधिक स्पष्ट झाले आहे. ते आपल्या बाल्कनीत येऊन कृतज्ञतेतून थाळ्या वाजवतात आणि आम्ही जीव मुठीत घेऊन कोसदूर पायपीट करीत निघालो आहोत. ते सुरक्षित, आम्ही पुन्हा पुन्हा बेवारस. काल आयफोनवरून फोन करून मित्र म्हणाला, घाणेरडे कुठले, तेच फैलवत आहेत विषाणू. एफबीवर दाटीवाटीच्या भयग्रस्त धारावीच्या फोटो खाली एका सवर्णाने केली कॉमेंट्स, बॉम्ब टाका धारावीवर. टीव्ही ऑन करून पाहिले तर झुंजत होत्या कोंबड्या अतार्की घृणा आणि मूलतत्वाने भरलेल्या TRP वाढवीत. देहाडी मजुराच्या चेहऱ्यावरील बेबसीचे चित्र कसे नजरे आड करायचे आणि या धर्मांध मेंदूचे निर्जंतुकीकरण कशाने करायचे. ऑनलाईन सर्व दिसत होते. कोणी खेळत होते रोमॅन्टिक गाण्याच्या भेंड्या, कोणी जुन्या फोटोतून भूतकाळ कुडवाळत होते, कोणी छान छान कविता लाईव्ह वाचत होते. क्रूर काळ एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर ओझे चढवून थकल्या भागल्या पायाने चालत होता. अशा वेळी मी कसा पुस्तक वाचू शकतो शांतपणे? मी कसा शांत झोपू शकतो सुखाने? कसा आरशात चेहरा न्याहाळू शकतो कुरूप? काळ पाठीवर सोटे मारत होता. 40 कोटी बेरोजगार हात, शेकडो किलोमीटरच्या पायपटीचे पाय, दिव्याखालच्या अंधाराचे आक्रोश लॉकडाऊन मध्ये अधिकच गहिरे होत होते. अंतहीन.